आपल्या प्राचीन ज्ञानपरंपरेचे संरक्षक प्रोफेसर वेंपटी कुटुंब शास्त्री, ज्यांना 2026 साली पद्मश्रीने सन्मानित केलं गेलं. भारतातील प्रमुख संस्कृत विद्वान आणि प्रशासकांपैकी एक बनण्याचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास याच पवित्र पर्वतरांगांमधून सुरू झाला. या प्रवासाची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी त्यांनी प्रतिष्ठित तिरुमला तिरुपती देवस्थानम वेद पाठशाळेत वेदांचा अभ्यास सुरू केला. संस्कृत शिकणं हा माझा स्वतःचा निर्णय नव्हता. मी फक्त एक लहान मूल होतो, वडिलांच्या इच्छेचं पालन करत होतो. पण मी त्या भाषेच्या पटकन प्रेमात पडलो आणि ते सोबत घेऊन पुढे जाण्याचा निर्णय मात्र फक्त माझाच होता. त्यांचा जन्म 1950 मध्ये गुडलावेल्लरू येथे 10 जणांच्या कुटुंबात झाला, जिथे पैसा कदाचित कमी असेल पण संस्कारांची कमतरता नव्हती. माझी आई नेहमी भक्तिगीत आणि धार्मिक गाणी म्हणायची, अगदी घरकाम करताना सुद्धा. आणि आम्ही आमच्या परंपरा पाळाव्यात याची माझे वडील विशेष काळजी घ्यायचे. त्यांच्या बालवयात कुटुंबाची परिस्थिती बरी नसल्यामुळे ते अनवाणीत शाळेत जायचे, अगदी कडक उन्हाळ्यातही. परंतु कोणतीही अडचण त्यांच्या शिक्षणात बाधा आणू शकली नाही. माझ्या गुरुने मला प्रत्येक पावलावर मार्गदर्शन केलं. जेव्हा मी नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा पूजनीय कांची परमाचार्य श्री श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती महाराजांनी मला सांगितलं, नाही, तू संस्कृतचा अभ्यास सुरू ठेव. PhD पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून सुरुवात केली, पण प्रशासक म्हणून त्यांचा सर्वात अधिक प्रभाव दिसला. राष्ट्रीय संस्कृत संस्थानाचे संचालक म्हणून त्यांनी संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, जे आज केंद्रीय संस्कृत विद्यापीठ दिल्ली म्हणून ओळखले जाते. आणि मग गुजरातमधील सोमनाथ संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी विद्यापीठाच्या पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी भरघोस आर्थिक पाठबळ मिळवून दिलं. प्राध्यापक शास्त्री यांनी आंतरराष्ट्रीय संस्कृत अभ्यास संघाचे अध्यक्ष म्हणून सलग 2 कार्यकाळ काम पाहिलं आणि आशिया व उत्तर अमेरिकेत आयोजित 4 जागतिक संस्कृत परिषदांचं यशस्वीपणे नेतृत्व केलं. संस्कृतला अधिक सुलभ आणि लोकप्रिय बनवण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे नव्या पिढ्या या प्राचीन भाषेवर प्रेम करू लागल्या आहेत. वयाच्या 75व्या वर्षीही त्यांची ऊर्जा आणि समर्पण जराही कमी झालेलं नाही. सध्या ते श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती विश्वविद्यालयाचे कुलपती म्हणून कार्यरत आहेत. फक्त नोकरी मिळवण्यासाठी अभ्यास करू नका. जर का तुम्हाला उच्च स्तरावर पोहोचायचं असेल तर तुम्हाला आवडणाऱ्या विषयाचा अभ्यास करा. मग तो संस्कृत निवडा किंवा इतर विषय. शिकताना तुम्हाला आनंद मिळत असेल तर यश नक्कीच मिळेल. प्रोफेसर वेंपटी कुटुंब शास्त्री, पद्मश्री 2026.